आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळतोय। जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसाठी राज्यातील जवळपास 18 लाख सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर आहेत। राज्य सरकार आणि कर्मचारी संघटना यांच्यातील चर्चा निष्फळ ठरली। यानंतर कर्मचारी आंदोलनावर ठाम राहिलेत। जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी सरकारी कर्मचारी संपात सहभागी झालेत। यासोबतच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचा सुद्धा संपात सहभाग आहे। एवढंच नाही तर तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी सुद्धा संपाला पाठिंबा दिल्यानं ठिकठिकाणी रुग्णसेवेवर सुद्धा त्याचा परिणाम होताना दिसतोय। राज्यात सर्व कामगार संपावर गेल्यानं अनेक ठिकाणी विविध प्रकारच्या सेवा मोडकळी झालेत। या आंदोलनावर लागलीच तोडगा काढण्याची गरज आहे, अन्यथा राज्यातील प्रशासन व्यवस्था कोलमडण्याची शक्यता आहे। राज्याच्या कानाकोपऱ्यात आज सरकारी कामकाज जवळपास बंद राहिलं, त्यामुळे लोकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला। सगळ्यात जास्त मनस्ताप रुग्णालय आणि तिथे आलेले रुग्ण आणि त्यांच्या डॉक्टरांना सहन करावा लागला। आपण जळगाव, नागपूर, वाशिम, वर्धा, अमरावती, बीड, मनमाड, गोंदिया, सिंधुदुर्ग आणि पालघर इथली दृश्य पाहतो आहोत। राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी संपाचे जे हत्यार उपसलंय ते प्रामुख्याने जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी। या मागण्यांवर संपकरी ठाम आहेत। त्यांच्या मागण्यांबद्दल आपण सकारात्मक आहोत असं सांगत संपकऱ्यांनी आपला संप मागे घ्यावा असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं। आजही मी पुन्हा एकदा सांगतो की पुन्हा एकदा त्यांनी विचार करण्याची आवश्यकता आहे, सरकार बरोबर चर्चा करण्याची आवश्यकता आहे आणि जी काही लोकांची गैरसोय जी या संपामुळे होऊ शकते ती टाळण्यासाठी आपण सकारात्मक चर्चा दोन्ही बाजूंनी झाली पाहिजे। त्यामुळे त्यांनी संप जो आहे तो देखील मागे घ्यावा आणि चर्चा करावी। चर्चेतून आपण मार्ग काढू। सदर समिती राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली व जुनी निवृत्ती वेतन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करून राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेतील सभासदांना सेवानिवृत्ती अंती खात्रीशीर आर्थिक व सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी उपाययोजनेबाबतची शिफारस अहवाल शासनास 3 महिन्यात सादर करेल। राज्य सरकारमध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर सुरक्षित, सन्मानजनक व आरोग्य संपन्न जीवन व्यतीत करता यावे याकरिता आवश्यक असणाऱ्या सर्व उपाययोजना करण्यात येतील। ही बाब शासनाने तत्वतः मान्य केलेली आहे। दरम्यान राज्यात सरकार कुणाचंही असो, शेतकऱ्यांना संकटाचा सामना करावा लागतो। आजही सामान्य नागरिक शेतकरी आपल्या प्रश्नांसाठी झगडतोय, लढतोय। अशातच गेल्या काही दिवसांपासून शेतमालाला भाव नसल्यानं शेतकरी रस्त्यावर उतरलाय। शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी शेतकऱ्यांचा एक लॉंग मार्च नाशिकहून मुंबईच्या दिशेने निघालाय। हातात लाल झेंडे घेऊन निघालेले हे शेतकरी नाशिक जिल्ह्याची वेस ओलांडून आता घोटीला आहेत। तब्बल 66 किलोमीटरचं अंतर या मोर्चानं पार केलंय। शेतकरी उन्हाची चिंता न करता मोठ्या निर्धारानं मुंबईच्या दिशेने निघालेत। शेतकऱ्यांच्या मोर्चात महिला शेतकऱ्यांची संख्या सुद्धा अतिशय लक्षणीय आहे। चालता चालता दमले तर शेतकरी रस्त्यातच औटघटकेचा विसावाही घेत आहेत। या बळीराजाचं घर हे नाशिक ते मुंबई रस्ता झाल्याचं पाहायला मिळत आहे। रस्त्यावर आपला बळीराजा कांदा भाकर खातोय तर कधी आपल्याला करमणुकीसाठी ढोल वाजवत नाचतानाही पाहायला मिळतोय। अशातच बळीराजाच्या मदतीसाठी शेकडो हात सरसावलेत। कोणी जेवण देतंय, कोणी पाण्याच्या बाटल्या। या मोर्चातून पुन्हा एकदा या शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार का? शेतकऱ्यांना वारंवार मोर्चे का काढावे लागतात, आंदोलनं का करावे लागतात, अशा प्रकारचे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातून निघालेले लाल वादळ जे आहे ते आता घोटीपर्यंत येऊन पोहोचलेले आहे। दिवस रात्र हे लाल वादळ जे आहे चालून मुंबईच्या दिशेने रवाना होतंय। ऊन, वारा, पाऊस अशा सगळ्या परिस्थितीमध्ये हे तापलेलं डांबर तुडवत हे मोर्चेकरी जे आहेत ते मुंबईच्या दिशेने चालताय। आपल्यासोबत कॉम्रेड DL कराड आहेत, आपण त्यांना बोलूया। रात्र होत आली आहे तरी देखील मोर्चेकरी पायी चालताय। आमचा निर्धार आहे, शेतकरी आणि महाराष्ट्राच्या जनतेला न्याय मिळवून देण्याचा हा निर्धार आहे। अजून 3 तास चालायचं आहे। दिवसभर आपण पाहिलं की कडक ऊन सहन केलं, जोरदार पाऊस सहन केला, अनेक अडचणी झाल्या। आमच्यापैकी एक आमचा मोर्चेकरी जो आहे तो चक्कर येऊन पडला
डिहायड्रेशन झालं होतं त्यांना. ह्या सगळ्या हाल अपेष्टा सहन करण्याचा तयारी सगळ्या मोर्चेकरांनी आणि कॉम्रेडनी ठेवलेली आहे आणि त्यामुळे आम्ही आमचा पक्का निर्धार आहे, जोपर्यंत सरकार महाराष्ट्रातल्या जनतेचे हे प्रश्न सोडवत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही. कुठेही या ठिकाणी रस्त्यावर थोडाही उजेड नाही. मात्र अशा परिस्थितीमध्ये अंधारामध्ये वाट तुडवत हे सगळे मोर्चेकरी जे आहे ते मुंबईच्या दिशेने रवाना होत आहे. हे नाशिकहून निघालेलं लाल वादळ जे आहे ते आता घाटंदेवीमध्ये आपला तिसरा मुक्काम करेल आणि त्यानंतर पुन्हा एकदा सरकार या सगळ्या मोर्चेकरांच्या प्रश्नाकडे कशा पद्धतीने बघणार, कशा पद्धतीने तोडगा काढणार याकडेच सगळ्यांच्या नजरा लागून आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक. तिकडे अजित पवार यांनी पंकजा मुंडे यांच्या संदर्भात एक महत्त्वाचं विधान केलंय. प्रत्येक पक्ष बेरजेचं राजकारण करत असतो. एखादा प्रभावशाली नेता पक्षात येणार असेल तर त्याचं स्वागतच करू असं मत अजित पवार यांनी व्यक्त केलंय. न्यूज 18 लोकमतचे संपादक आशुतोष पाटील यांनी अजित पवार यांची मुलाखत घेतली. यावेळेला त्यांना पंकजा मुंडे यांच्या संदर्भात प्रश्न विचारला असता पंकजा मुंडे यांच्यासारखा नेता राष्ट्रवादीत येणार असेल तर स्वागत करू असं त्यांनी नमूद केलं. तुमची काही वक्तव्य किंवा तुमच्या पक्षाकडून असे एक संदेश दिले गेले होते की पंकजा मुंडे जर आमच्याकडे येत असतील तर स्वागत आहे, असं काय होतं? मी कधीही तशा प्रकारचं वक्तव्य केलेलं नाही. उद्याच्याला कुठलाही पक्ष पंकजा मुंडे म्हणून नाही. प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. बेरीज राजकारण करताना बेरीज करावीच लागते. वजाबाकी करून तुम्ही राजकारणात टिकूच शकत नाही. त्याच्यामुळं बेरीज करणं काय वाईट आहे? आम्ही पण जिथं शक्य असेल तिथं बेरीज करण्याचा प्रयत्न करतोच. म्हणजे असा कुठला नेता येत असेल तर त्याचं स्वागत आपण कुणीही ज्या नेत्यामुळं तुमच्या पक्षामध्ये फायदा होणार आहे, येणारा नेता देखील किमान त्या तालुक्यामध्ये त्या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीची ताकद वाढवणारा असेल तर आपण त्याचं स्वागतच करत असतो. राज्यातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयात उद्या पुन्हा सुनावणी सुरूच राहणार आहे. आजच्या सुनावणी दरम्यान जोरदार घमासान पाहायला मिळालं. शिंदेंच्या वकिलांकडून हरीश साळवे, नीरज किशन कौल आणि महेश जेठमलानी यांनी जोरदार युक्तिवाद केला. साळवे यांनी राज्यपालांचे अधिकार, अपात्रतेचा मुद्दा यासह विविध मुद्दे मांडले. यानंतर शिंदे गटाचे दुसरे वकील नीरज किशन कौल यांनी सुद्धा युक्तिवाद केला. अंतर्गत मतभेद हा लोकशाहीचा भाग आहे. मतभेद व्यक्त केले पाहिजेत. पक्षाच्या विरोधात बंड केलं असं होत नाही असं कौल यांनी म्हटलं. अपात्रतेची नोटीस फक्त 16 जणांच्या विरोधातच बजावण्यात आल्याचा मुद्दा महेश जेठमलानी यांनी उपस्थित केला. यावेळी मेरिटवर युक्तिवाद करण्याच्या सूचना न्यायालयानं जेठमलानी यांना केल्या. आता उद्या राज्यपालांच्या वतीनं तुषार मेहता युक्तिवाद करतील. यानंतर कपिल सिब्बल प्रतिवाद करतील. सत्ता संघर्षाची सुनावणी उद्या पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. तसंच निकालाची तारीख सुद्धा कोर्ट कदाचित सुनावणी पूर्ण झाली तर उद्याला जाहीर करू शकतं. उद्या जे काही पुढचं आमचं रिजॉइंडर त्यांनी निर्माण केलेल्या प्रश्नांवर, त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर व्यवस्थितरित्या कपिल सिब्बलजी, आमचे अभिषेक मनु सिंघवीजी आणि कामत साहेब हे तिघही त्या पद्धतीनं उत्तरं देतील आणि मग सर्वोच्च न्यायालय त्यावर पुढे नेईल. शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडिओ प्रकरणावरून शिवसेना आणि ठाकरे गटामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरूच आहेत. या प्रकरणी सोमवारी ठाकरे पक्षाच्या साईनाथ दुर्गे यांना अटक करण्यात आली. यानंतर आदित्य ठाकरे यांच्यासह ठाकरे गट अधिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांच्या व्हायरल व्हिडिओवरून दोन्ही शिवसेनेत राजकीय संघर्ष पेटलाय. राज्य सरकारनं या प्रकरणी तातडीनं SIT स्थापन करून तपास सुरू केलाय. त्या व्हिडिओ मागं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी असल्याचा आरोप शिवसेनेकडून केला जातोय. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी संशयितांची धरपकड सुरू केली आहे. मात्र आता या प्रकरणी ठाकरे पक्षानं काही सवाल उपस्थित केले आहेत. कोणी म्हणेल मॉब केलेला आहे का, कोणी म्हणेल ओरिजिनल, मी याच्यात जात नाही, पोलीस तपास करतील. परंतु या आमदाराचा मुलगा राज म्हणून याचं फेसबुक करत होता, फेसबुकवर लाईव्ह, त्याच्यावरचा व्हिडिओ का डिलीट झाला, सरकार त्याचा तपास करत नाही. शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांचे पुत्र राज सुर्वेंनी तो व्हिडिओ फेसबुकवरून लाईव्ह केल्याचा दावा दानवेंनी केलाय. तसंच तो काही लोकांना शेअर केल्याचंही दानवेंनी सभागृहात सांगितलं. माझ्याकडे पण आलं, मी सुद्धा 10 लोकांना पाठवलं. युट्यूबवर 30 लाख लोकांनी बघितलं.
32 देशात बघितलं गेलं हा युट्यूबवर हा सगळा कालचा जो आमदारांचा आहे ना, हे 32 देशात बघितलं गेलं आणि पोलीस विनाकारण दुसऱ्या लोकांवर कारवाई करतात. अंबादास दानवेंप्रमाणेच वरुण सरदेसाईंनी देखील राज सुर्वेंच्या चौकशीची मागणी केली आहे. तसंच राष्ट्रवादी काँग्रेसनंही पोलीस कारवाईवर आक्षेप घेतलाय. कालपासून जवळजवळ 14 पोरांना अटक केली आहे. आता हा व्हिडिओ ओरिजिनल आहे का मॉर्फ आहे याचा निर्णय ते येऊ द्या. लोकांच्या घरी 2-2 वाजता पोलीस जाऊन त्या पोरांना घेऊन येत आहेत. त्या पोरांची चुकी काय हे तर कळू द्या. अध्यक्ष महोदय, आपण संवेदनशील होईल. अध्यक्ष महोदय आपण संवेदनशील होऊन याला उत्तर तर द्या. मुख्यमंत्री महोदय, असं अटक बरं नाही. शीतल म्हात्रेंच्या व्हिडिओवरून दोन्ही सेना आमने सामने आल्यात. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. शिवसेनेनं या प्रकरणी थेट मातोश्रीवर आरोप केल्यामुळे या प्रकरणाला वेगळं राजकीय महत्त्व प्राप्त झालंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. वळूयात पुढच्या बातमीकडे. पुण्याच्या धायरी परिसरात एका रंग बनवण्याच्या म्हणजे पेंट बनवण्याच्या कंपनीला भीषण आग लागली. गल्ली नंबर 22 मध्ये ही आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 8 गाड्या आणि काही टँकर घटनास्थळी दाखल झाले आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. रंगाच्या कंपनीला ही आग लागल्याची माहिती समोर येते. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली अशी शक्यता आहे. आगीमुळे पाठोपाठ 7 ते 8 सिलेंडरच्या टाक्यांचाही स्फोट झाला. आगीमुळे परिसरात धुराचं मोठं साम्राज्य आहे आणि ही आग विझवण्याचे प्रयत्न सध्या युद्धपातळीवर सुरू आहेत. पुण्यातील धायरी परिसरातल्या गल्ली नंबर 22 मध्ये मोठी आग लागली होती. हा खरं तर पेंटचा कारखाना आहे. आता ही आग जवळपास तास दीड तासाच्या अथक प्रयत्नानंतर विझलेली आहे. आटोक्यात आले मी म्हणून, पण इथे केमिकलचे बॅरल होते बरेचसे, त्यामुळं मोठे स्फोट झाले होते. त्यामुळे सगळी खरं तर हे नागरी वस्ती आहे. लोकांमध्ये प्रचंड घबराटीचं वातावरण होतं. पण हे बघा, हे गाडीची अवस्था, याच्यावरनं काय अवस्था असेल म्हणजे जेव्हा स्फोट झाले त्याच्यावरून या आगीची तीव्रता आपण सहज समजू शकतो. सुदैव की कुठलीही जीवितहानी नाही आहे, पण प्रचंड इथं वित्तहानी झालेली आहे. 2 युनिट होते, एक पेंटचं होतं आणि एक याचं होतं, स्प्रेची कंपनी टाईप असं होतं. आपण अधिकाऱ्यांनी विचारलं. या ठिकाणची भयानक परिस्थिती होती. अग्निशमन दलाच्या ज्यावेळेला गाड्या या ठिकाणी पोहोचल्या त्यावेळेला सिलेंडरचे स्फोट होत होते. आता नेमके कुठल्या सिलेंडरचे स्फोट झाले होते, LPG का आपले येतले कंपनीतले, ते आता पाहणी करावं लागेल. पाहणी करून त्याचा पूर्ण अहवाल तयार करावा लागेल. आपण पाहू शकतो अजूनही काही ठिकाणी धूर दिसतोय. आगीची तीव्रता काय होती हे सहज समजू शकतो. पण या निमित्ताने या नागरी भागातले जे छोटे छोटे वर्कशॉपचे युनिट असतात किंवा छोटे छोटे कारखाने असतात ते हलवणं किती गरजेचं आहे हे आजच्या या आगीवरनं सहज स्पष्ट होतंय. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत सह, चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. यासोबतच दिवसभराच्या बातम्यांमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक नंतर अन्य काही महत्त्वाच्या बातम्या. तेरा नाम गुजेगा तो उठेगा एक तूफान, हिलेगी जमीन, मचेगा घमासान, देखेंगे फिर गेम तेरी जिंदगी. ये है शुरुआत तेरी, अब हर जुबान पे होगी बात तेरी. देखिए पहला टाटा वुमेन्स प्रीमियर लीग 4 मार्च से जियो सिनेमा पर बिल्कुल फ्री. गावांच्या पाणी पुरवठा योजनेला सरकारनं स्थगिती दिलेली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवसेनेच्या नेतृत्वात हजारोंच्या संख्येनं ग्रामस्थ धरणं आंदोलन करतायत. छत्रपती संभाजीनगरमधल्या घाट नांद्रा इथल्या ग्रामपंचायत कार्यालयासमोर ग्रामपंचायतीच्या 10 सदस्यांनी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जागेसाठी सरपंच ग्रामसेवक ना हरकत प्रमाणपत्र देत नसल्यानं 10 सदस्यांनी या उपोषणाला सुरुवात केली आहे. अकोल्यातील शिरला ग्रामपंचायत सदस्य सागर कढोणे यांनी सरपंच आणि सचिव यांच्या विरोधात तक्रारी केलेल्या होत्या, पण त्या संदर्भात गटविकास अधिकाऱ्यांकडून कोणतीही चौकशी केली जात नसल्यानं ग्रामपंचायत सदस्य सागर कढोणे यांनी पातूर पंचायत समिती समोर आमरण उपोषण सुरू केलंय. जमिनीचे पैसे मिळालेले नसताना अधिग्रहणासाठी आलेल्या अधिकाऱ्याला कपडे फाटेपर्यंत मारा असं वादग्रस्त वक्तव्य राजू शेट्टींनी केलंय. जालन्यातल्या परतूरमध्ये शेतकरी मेळाव्यादरम्यान ते बोलत होते.
शेतकऱ्यांच्या लॉंग मार्चला ठाकरे गटानं पाठिंबा दिलाय। नाशिक जिल्ह्यातील ठाकरे गटातले पदाधिकारी लॉंग मार्चमध्ये दाखल झाले। शेतकऱ्यांना बिस्किटं आणि पाण्याच्या बाटल्यांनी मदत केली जाते। उद्धव ठाकरेंच्या आदेशानंतर ठाकरे गटातले पदाधिकारी आंदोलक शेतकऱ्यांच्या मदतीसाठी दाखल झाले। नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातनं निघालेल्या लॉंग मार्चमध्ये तिसऱ्या दिवशी हजारो मोर्चेकरी सहभागी झाले। नाशिक मुंबई महामार्गावर वाहतूक एका बाजूने वळवण्यात आलेली असून एका लेनवरनं मोर्चेकरी पायी चालतात। किसान सभेच्या लॉंग मार्च दरम्यान आंदोलक महिलेची तब्येत बिघडल्याचं समोर आलेलं आहे। महिलेला त्रास होऊ लागल्यानंतर तिला अँब्युलन्समधनं नाशिकला पाठवण्यात आलंय। नागपुरात ढगांच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली आहे। नागपूर वेधशाळेनं आजपासून 17 मार्च दरम्यान वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता वर्तवली होती। त्यामुळे आता शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडणार आहे। भारतीय हवामान खात्याकडून 15 ते 17 मार्च या कालावधीत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला गेलाय। त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडले। बुलढाण्यातल्या बायगावमध्ये कृषी सहाय्यकानं शेतकऱ्याला पोखरा योजनेअंतर्गत लागवड करण्यात येणाऱ्या फळबागेची पूर्वसंमती वेळेत न दिल्यामुळे शेतकऱ्याचं 4 लाखांचं नुकसान झालंय। या संदर्भात जिल्हा कृषी अधीक्षकांनी चौकशी करून कारवाईचे आश्वासन दिलेलं आहे। एकीकडे अन्नधान्य आणि पालेभाज्यांना दर मिळत नसताना शेतात काम करणाऱ्या सालगड्यांचे दर मात्र वाढू लागलेत। गेल्या वर्षी 1,20,000 रुपयांच्या आसपास सालगड्याचे दर असताना यावर्षी हेच दर तब्बल 20,000 रुपयांनी वाढलेत। त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडलाय। बुलढाण्यातल्या शेतकऱ्यांनी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय। गेल्या वर्षी पावसामुळे पिकांचं नुकसान झालं, मात्र नियमित हप्ता भरून सुद्धा पीक विमा कंपनीकडून तोकडी मदत देण्यात आल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे। महावितरणच्या हलगर्जीपणामुळे मालेगावात पितापुत्राचा बळी गेल्याची घटना समोर आलेली आहे। रात्री झालेल्या जोरदार पावसानंतर भिजलेला कांदा खराब होऊ नये यासाठी तो उचलण्यास गेलेल्या पितापुत्राला विजेच्या तारांचा शॉक लागला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला। छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या वारसांना विशेष पोलीस महानिरीक्षक के मल्लिकार्जुन प्रसन्ना आणि पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांच्या हस्ते शासकीय मदतीचं धनादेश वितरण करण्यात आलं। यावेळेला कृषीमंत्री अब्दुल सत्तार उपस्थित होते। जुन्या पुणे मुंबई महामार्गावरच्या सोमाटणे टोलनाका हटवण्यासाठी जनआंदोलन करण्यात आलं। भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली आहे। 27 मार्चपर्यंत टोल वसूल न करण्याचे निर्देश त्यांनी दिलेले आहेत। अंबाबाईच्या मूर्तीच्या वज्रलेपाचा वाद चांगलाच तापलाय। पुरातत्व विभागानं अशास्त्रीय पद्धतीनं वज्रलेप केल्याचा आरोप पुजाऱ्यांनी केल्यानं वज्रलेप वादात सापडला। या सगळ्या पार्श्वभूमीवर केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी मूर्तीची पाहणी केली आहे। नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात 2 तृतीयपंथी सेतू सुविधा केंद्र चालवत आहेत। सहेज आणि महक यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे रोजगाराची मागणी केली होती। या दोघीही 12वी शिकलेल्या असल्यानं जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना सेतू सुविधा केंद्र सुरू करून दिलंय। यातून त्यांना रोजगार मिळतोय। बीड जिल्ह्यात 10वीत शिकणाऱ्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह तिच्या परीक्षेच्या दिवशीच लावण्यात आलाय। बीडच्या परळी तालुक्यातल्या नंदा आपण पाहताय दिवसभराच्या बातम्या आणि आता एक महत्त्वाची बातमी खरं तर अमेरिकेतली, पण त्याचा अप्रत्यक्ष संबंध आपल्याशी सुद्धा आहे। अमेरिकेमध्ये IT क्षेत्रात मोठी मंदी असल्याचं पाहायला मिळत आहे। फेसबुकची मूळ कंपनी असलेल्या मेटानं पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात नोकर कपात केली। यावेळेला जवळपास 10,000 कर्मचाऱ्यांना नारळ देण्यात आला आहे। मेटानं याआधीच 11,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलंय। मेटा कंपनीचा CEO मार्क झुकरबर्गनं याबद्दल कर्मचाऱ्यांना माहिती दिली आहे। कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या एका ईमेलमध्ये झुकरबर्गनं 10,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार असल्याची माहिती दिली आहे। याशिवाय कंपनीकडून 5,000 जागांवर भरती करण्यात येणार होती, ती भरती प्रक्रिया सुद्धा रद्द करण्यात आल्याचं त्यानं या ईमेलमध्ये नमूद केलंय।